केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ठरवलं तर आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मोफत देऊ शकते। जगामधील अनेक देशांमध्ये आरोग्य सेवा मोफत आहे। महाराष्ट्रात जोपर्यंत दर्जेदार शिक्षण आणि मोफत आरोग्य सेवा मिळत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही। सरकारने मतांसाठी तात्पुरत्या नवीन योजना आणणे हे धोकादायक असल्याचं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी साताऱ्यामधील पत्रकार परिषदेमध्ये करत सरकारवरती हल्लाबोल केलाय। कारण बजेट आता महाराष्ट्र सरकारचं 6 लाख कोटीवर गेले जीएसटी नंतर, केंद्र सरकारचं 22 लाख कोटीचं गेलेले। त्यांनी जर ठरवलं तर 100% आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मोफत देऊ शकतो, जे जगातल्या बहुतेक देशामध्ये आहेत, कारण त्या सेवामध्ये येतं। मी ऑस्ट्रेलियाला गेलोय, कॅनडाला गेलोय, मलेशियाला गेलोय, अमेरिकेमध्ये गेलोय। सो इट्स अफोर्डेबल। गरीब माणसाला परवडेल असलं, दोनच गोष्टीची समस्या आता, चांगलं दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, ते अफोर्डेबल असलं पाहिजे, आणि आरोग्याच्या सुविधा ज्या आता परवडत नाही त्या अफोर्डेबल असल्या पाहिजे। या मूळ समस्या जोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचं सरकार आपल्या लोकांना देत नाही, आता या नवीन योजना तात्पुरत्या आणणं आणि तात्पुरत्या मतासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणं, मला वाटतं हे धोकादायक आहे।